नांदेड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून सततधार पाऊस सुरू आहे आणि मी आहे तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव आजूबाजूच्या 3 ते 4 गावांना या पाण्याचा फटका बसलेला आहे। या पाण्यामुळे पूर्ण गावाचं गाव बुडालेलं आहे, शेती गेली, लोकांचे जीव सुद्धा गेलेला आहे। तर आपण बघू शकता हे प्रशासनाच्या वतीने इथं इंडियन आर्मी सुद्धा आलेली आहे, त्यांचा इथं मेडिकल कॅम्प सुद्धा लावण्यात आलेला आहे। लोक जे नागरिक आहेत त्यांची तपासणी सुरू आहे, त्यांचा उपचार सुरू आहे। एकीकडे दुसरीकडे जो आर्मी आहे आणि या आर्मी इथल्या स्थानिक गावकऱ्यांना भोजनाचं हे करत आहे। बघू शकता आपण हे पूर्ण गावकरी आहेत। इथे जेवणाची व्यवस्था सुद्धा इथं करण्यात आलेली आहे। पूर्ण गावकरी इथे दिसत आहे, आर्मी सुद्धा दिसत आहे। माझ्यासोबत इथल्या गावकरी आहेत। गेल्या 5 दिवसापासून हा पावसाचा सततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे पूर्ण पाण्यात पूर आलेला आहे गावाला आणि गावात अनेकांचा जीव गेलेला आहे। खरं म्हणजे अशी परिस्थिती कोणावर येऊ नये। शेवटी नियतीला आपण रोखू शकत नाही, निसर्गाला आपण रोखू शकत नाही, पण या गावामध्ये हसनाळमध्ये खरंच लोकांवर अशी गंभीर परिस्थिती आहे। मला वाटते काल रविवारपासून त्याने म्हणजे घरामध्ये चूल नाही, चुलीचा प्रश्न नाही, पण यांचे ज्यांचं पोटावरचं हात आहे, हातावरचं पोट आहे, त्या लोकांना सुद्धा शेतकरी आज गोरगरीब मायबाप त्यांची एवढी खराब परिस्थिती आहे की त्यांना खरं म्हणजे प्रशासनानं आता झालेली घटना का वापस येऊ शकत नाही, पण आपल्या पद्धतीने जे बी प्रशासनानं गोरगरीब माणसाला, या गावकऱ्यांना, शेतकरी असतील कोणी असतील, होईल तेवढे प्रयत्न करावं ह्या लोकांना न्याय देण्यासाठी। कारण का आज बरेचसे मला वाटते आता एक डेड बॉडी निघाली, आताच आली डेड बॉडी, तर मरणाची संख्या असेल, महिला असेल, त्यांची गुरे ढोरं असतील, म्हणजे त्यांचा हातावरचं पोट आहे ना, फार मोठी प्रश्न आहे मी सांगतो। आणि या पुरात अनेक जनावरे दगावली आहेत, तर 4 जणांचा मृतदेह आतापर्यंत सापडलेला आहे। अजूनही स्टिंग ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। माझ्यासोबत इथं गावकरी दिसत आहे। काका आपण कोणत्या गावातले? अच्छा, काय झालं होतं काका? रात्री पाणी आलं, पळाल्या घरातून निघजकामध्ये एवढं पाणी आलं, काहीच गेलं नाही, आम्ही पळून गेल्या वरी। आता काय करायचं, लेकरं बाळा घेऊन वडी येते नेल्या, निघू दिलं नाही घरातून साहेब, काहीच घेऊ दिलं नाही आम्हाला। आलं तसंच लढत होते। हे गावकरी होते, यांचं असं म्हणणं आहे की अचानकच पाऊस आला आणि पावसानं पूर्ण संसाराचा सामान आणि माणसाला सुद्धा संपवलं। नांदेडहून कुंवरचंद मंडले, मुंबई तक।